पैशाची तंगी दूर करण्यासाठी याचबरोबर सुख समृद्धी, संपत्ती आणि आनंदासाठी देवी लक्ष्मीची कृपा खूप महत्त्वाची मानली गेली. म्हणून ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले. असेच शुक्रवारी रात्री करायचे काही विशेष उपाय चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. देवी लक्ष्मीची कृपा आपल्या आयुष्यात कायम राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून या दिवशी केलेली पूजा आणि काही विशेष उपाय व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदत करत असतात. म्हणून देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर शुक्रवारी रात्री भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते. कारण भगवान श्रीहरी हे देवी लक्ष्मीचे पती आहेत आणि आपल्या पतीची सेवा केल्यानं देवी लक्ष्मी आपोआप भक्तांवर प्रसन्न होत असते असं सांगण्यात येतं. शिवाय शुक्रवारी रात्री दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक केला जातो. यामुळे भगवान श्रीहरीसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळत असतात. एवढंच नाही तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक समस्याही दूर होतात आणि विशेष आर्थिक लाभही मिळतो असं सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार सुख संपत्तीसाठी एक उपाय नक्की करून पाहावा. संपत्ती, समृद्धी आणि आनंदासाठी शुक्रवारी मध्यरात्री देवी अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा करावी. पूजा केल्यानंतर कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. शिवाय गुलाबाची फुलं अर्पण करावी आणि केशर असलेली खीर देवी लक्ष्मीला अर्पण करावी. मात्र या पूजेची माहिती घरच्यांना अगोदरच द्यावी म्हणजे पूजेत कोणताही अडथळा येणार नाही. तर अशा प्रकारे घरात सुखसंपत्तीसाठी हा ज्योतिषीय उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय. त्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी रात्री गुलाबी वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसून पूजा करावी. हा सुद्धा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सुचवला जातो. यावेळी ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मी ह्रीं सिद्धे मम गृहे आगच्छ गच्छम नमः स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करण्यास सांगितले जातं आणि श्री लक्ष्मी सुक्ताचं पठण सुद्धा यावेळी करण्यास सांगितलं जातं. असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्यासही मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे शुक्रवार दिवशी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मी समोर बसून तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर एक लहान प्लास्टिकच्या डब्यामध्ये मीठ भरून तो डबा लाल रंगाच्या कपड्यावर ठेवावा. यावेळी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून देवी लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करावा. या बीज मंत्राचा तब्बल 108 वेळा जप केल्यास त्याचं फळ निश्चितच प्राप्त होतं. देवी लक्ष्मीचा बीज मंत्र पुढील प्रमाणे: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. तर हा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर त्या मिठाच्या डब्यात 5 ते 10 लवंगा ठेवाव्या. देवी लक्ष्मीची आरती करावी आणि आरतीनंतर हा मिठाचा डबा त्याच लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात किंवा धनाच्या ठिकाणी ठेवावा. हा उपाय सलग 10 शुक्रवार करण्यास सांगितला जातो. असं केल्यानं निश्चितच जीवनात देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात असं म्हणतात. शिवाय या उपायाने भविष्यात कधीही कोणत्याही समस्येतून सहज मार्ग मिळत जातात असंही सांगितलं जातं. त्यानंतर शुक्रवार दिवशी करायचा उपाय म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगाला कच्चं दूध अर्पण करावं. याचबरोबर साखरेचं दान करावं. एखाद्या लहान मुलीला पांढऱ्या रंगाची मिठाई खायला द्यावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरातील सुख समृद्धी वाढवण्यास मदत करते आणि असं केल्यानं कुंडलीतील शुक्राची स्थितीही मजबूत होते. शिवाय भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होऊन नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता वाढण्यास मदत मिळते. त्यानंतर धनसमृद्धीसाठी शुक्रवार दिवशी करायचा आणखी एक उपाय म्हणजे शुक्रवारी किंवा अष्टमीच्या दिवशी हा उपाय करावा असं म्हणतात. देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगाच्या कपड्यावर ठेवावं आणि त्या बाजूला श्रीयंत्र आणि त्या बाजूला कमळाची माळ ठेवावी. पूजा थाळीत 8 तुपाचे दिवे लावावे आणि गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळून पांढरी मिठाई देवी लक्ष्मीला अर्पण करावी. यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधांनी टिळक लावावा आणि हा टिळक आपण सुद्धा लावावा आणि त्यानंतर देवी लक्ष्मीची आरती करावी. कमळगठ्ठ्याच्या माळेनं ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मी ह्रीं
सिद्धे मम गृहे आगच्छ गच्छ नमः स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करावा। हा नामजप केल्यानंतर घराच्या 8ही दिशांना हे कणकेचे दिवे लावून द्यावे। पूजा झाल्यावर श्रीयंत्र आणि कमळाची माळ तिजोरीत किंवा कपाटाच्या ठिकाणी ठेवून द्यावी। याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी। असं केल्यानं घरात धनसमृद्धी वाढते असं म्हणतात। त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार सुचवलेला आणखी शुक्रवार दिवशी करायचा उपाय म्हणजे शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाचे वस्त्र घेऊन त्यात श्रीयंत्र आणि देवी अष्टलक्ष्मीचं चित्र स्थापित करावं। असं म्हणतात की हा उपाय कोणालाही कळू न देता केला तर व्यवसायातील अडचणी लवकर दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यासही मदत मिळते। याचबरोबर शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं। हा उपाय सुद्धा अत्यंत साधा आणि सोपा आहे। याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार या उपायामुळे घरात कोणत्याही अडचणींवर मात केली जाऊ शकते असं म्हणतात। तर शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं। श्रीयंत्र नसेल तर देवी लक्ष्मीची कोणतीही प्रतिमा घ्यावी। मग ती तांब्याची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा सुपारीच्या रूपात देवी लक्ष्मीची स्थापना करून ती स्वच्छ पुसून घ्यावी। त्यानंतर मृगी मुद्रेनं म्हणजेच उजव्या हातात अंगठा, मधलं बोट आणि करंगडी ह्या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वहावं किंवा कुंकवानं अभिषेक करावा। यामुळे प्रत्येक कामातील अडचणी दूर होऊन घरात भरभराट होण्यास मदत मिळते। तर ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला पैसे किंवा कर्जाची समस्या असेल तर शुक्रवार दिवशी अशा प्रकारचे हे ज्योतिषीय उपाय करण्यास सांगितले जातात। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होते आणि घरात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यासही मदत मिळतात। सर्व कामातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते, आपल्या घराची भरभराट होते आणि घरात सुख समृद्धी, समाधान याचबरोबर संपत्ती आणि आनंद निर्माण होऊन घरात कायम प्रसन्नतेचं वातावरण राहतं। तर अशा प्रकारे पैशाची तंगी दूर करण्यासाठी, सुख समृद्धी, संपत्ती आणि आनंदासाठी, शिवाय देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे उपाय तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीनं शुक्रवार दिवशी नक्की करून पाहावेत। त्याचे चांगलेच फायदे तुम्हालाही अनुभवायला मिळतील। तुम्ही सुद्धा शुक्रवारचे हे उपाय कधी केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।